नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आता आपण 2019मध्ये जो पेपर झालेला आहे स्कॉलरशिपचा तो बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामधला आपण आज पहिला पेपर क्वेश्चन पेपर नंबर 1 ज्याच्यामध्ये आपलं फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स असते. ठीक आहे, ते बघणार आहोत आपण. इंग्लिश मीडियमवाले जे असतात विद्यार्थी त्यांना फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असते. ठीक आहे, इंग्लिश लँग्वेज असते आणि सोबत मॅथमॅटिक्स असते. आणि जे मराठी मीडियमचे विद्यार्थी असतात त्यांना मराठी फर्स्ट लँग्वेज असते आणि मॅथमॅटिक्ससोबत मॅथमॅटिक्स असते. आणि थर्ड लँग्वेज त्यांना इंग्लिश आणि त्यांचा जो पेपर सेकंड असतो तो इंग्लिश आणि इंटेलिजंट टेस्ट असतो. पण आपला जो इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहे त्यांचा फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असते आणि सोबत मॅथमॅटिक्ससोबत असते त्याच्या. ठीक आहे, आणि सेकंड पेपर जो असतो त्याच्यामध्ये मराठी आणि इंटेलिजंट टेस्ट असतो. ठीक आहे, तर आज आपण 1 ते 25 इंग्लिशचे 1 ते 25 क्वेश्चन्स आपण बघूया. ठीक आहे, त्याचे आन्सर्स बघूया. ठीक आहे, तर चला बघूया. पहिला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 बघा काय दिलं आहे. चूज द रॉंग पेअर ऑफ वर्ब अँड इट्स नाऊन फॉर्म. तर इथे आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहे, म्हणजे वर्ड्सचे पेअर्स दिलेले आहेत. ठीक आहे ना. नोज, नसल, त्याच्यानंतर पॉवर, एम्पॉवर, ॲडवाईस, रिलीफ आणि रिलीव्ह. तर हे जे पेअर्स दिलेले आहे ना याच्यामधला एक जो वर्ड आहे तो नाऊन आहे आणि दुसरा जो वर्ड आहे तो वर्ब आहे. ठीक आहे ना. तर इथे जे आहे याच्यातले हे बघा, जसं पॉवर म्हणजे शक्ती, एम्पॉवर म्हणजे शक्ती देणे, है ना. हे जे आहे हे नाऊन आहे आणि हे त्याचा वर्ब आहे. इथे पण हे नाऊन आहे आणि हे त्याचा वर्ब आहे. ठीक आहे, हे पण नाऊन आहे आणि हे त्याचा वर्ब आहे. रिलीफ म्हणजे आराम आणि रिलीव्ह म्हणजे आराम देणे, है ना. तर हे तिन्ही जे आहे, पहिला त्यांचा नाऊन आहे आणि दुसरा त्यांची जो आहे वर्ब आहे. पण इथे जो पहिला जो ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये हे दोन्ही पण नाऊन आहेत. नोज आणि नसल हे दोन्ही पण नाऊन आहे, म्हणजे ही जी पेअर आहे ही रॉंग आहे. आता याचा ॲन्सर 1 करू नका. ॲन्सर शीटमध्ये लगेच आता हे 1 आहे तर लगेच आपलं ऑप्शन नंबर 1ला तुम्ही डार्क करू नका, कारण इथे ऑप्शन खाली दिलेले आहेत. तर पहिला जो आहे रॉंग पेअर तिसरी किंवा दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये दुसरी रॉंग पेअर आहे का, तिसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पहिलं दिलं आहे आणि चौथ्यामध्ये चौथं दिलं आहे. तर याचा ॲन्सर येणार थर्डवाला. थर्डमध्ये जे 1 लिहिलं आहे ना ते 1 ऑप्शन नंबर 1 जो आहे इथं, म्हणजे 4 जे दिलेले आहे 1 2 3 4 पैकी नोस आणि नसल पहिलावाला तो चुकीचा आहे, रॉंग पेअर आहे ती. ठीक आहे ना. हे दोन्ही नाऊन आहेत. बाकीचे पहिला नाऊन आहे ना दुसरा वर्ब आहे, पहिला नाऊन आहे दुसरा वर्ब आहे, पहिला नाऊन दुसरा वर्ब. फक्त पहिला जो ऑप्शन आहे ते दोन्ही नाऊन आहे, म्हणजे रॉंग पेअर कुठला आहे पहिलावाला. आणि त्याचा ॲन्सर कुठला आहे ऑप्शन नंबर 3 फर्स्ट. ओके, हे थोडंसं सांभाळून. इथं आपल्या इथं 2-3 क्वेश्चन असे आलेले आहेत की जिथे आपण बघितल्या इथं ॲन्सर शीटमध्ये आपण पहिल्याला डार्क करू शकतो, कारण पहिला आहे ना. पण ॲक्च्युली पहिला जर डार्क केला तर आपला ॲन्सर चुकून जाईल. तिसरा जो सर्कल आहे त्याला डार्क करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 बघा. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर अंडरलाईन्ड फ्रेज इन द गिवन सेंटेन्स. श्रुती डिड नॉट पे हीड टू माय ॲडवाईस. श्रुतीने जे आहे ना, मी ज्या सल्ला दिला त्याच्याकडे त्याला दादच नाही दिली. डिड नॉट पे हीड म्हणजे दाद देणे. तिने दादच नाही दिली, म्हणजे ऐकलंच नाही तिने, है ना. माझा सल्ला जो मी देत होतो तो ऐकला नाही. म्हणजे याच्यापैकी काय येणार ऑप्शन 4 पैकी सेकंड नंबरचा ऑप्शन बघा. टर्न्ड अ डीफ इयर, म्हणजे आपले कान बंद करून टाकणे. डीफ म्हणजे होते बहिरा कान करून टाकला आपला, म्हणजे पण अजिबात ऐकलंच नाही की ते काय म्हणतायत म्हणून. तर याचा जो ऑप्शन आहे ॲन्सर जो आहे ऑप्शन नंबर 2 येणार. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 3. द फॉलोइंग सेंटेन्स इज ऑफ ब्लँक टाईप. आता इथे एक सेंटेन्स दिलं आहे. अंडर युअर केअर आय हॅव वॉच्ड हिम ट्रान्सफरिंग फ्रॉम अ टिमिड डाउटिंग चाइल्ड टू अ स्ट्रॉंग हॅपी प्लेयर विलिंग टू गिव्ह ऑल फॉर द टीम. तर याच्यामध्ये हा जो सेंटेन्स दिला आहे ना हा कुठल्या टाईपचा आहे, म्हणजे सिम्पल सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स आहे, कंपाऊंड आहे. ठीक आहे ना. आता तुम्हाला हे जे टाईप ऑफ सेंटेन्स थोडंसं तुम्ही ग्रामरमध्ये रीड करून घ्या. सिम्पल सेंटेन्स म्हणजे कसं असते, त्याच्यामध्ये एकच क्लॉज असतो आणि कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 क्लॉज असतात,
है ना. आणि ते जे दोन्ही क्लॉज असतात ते कुठल्या तरी एका वर्डनी त्याला कनेक्ट केलेला असतो, ठीक आहे ना, प्रिपोजिशननी, ठीक आहे. तर ते कंपाऊंड सेंटेन्स असतात. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे त्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त क्लॉज असतात आणि एक क्लॉज जो असतो तो दुसऱ्यावर डिपेंड असतो, ठीक आहे ना. एक इंडिपेंडेंट क्लॉज असतो आणि दुसरा जो क्लॉज असतो तो त्याच्यावर डिपेंड असतो. तर इथे जे आहे आपल्याला ह्या क्वेश्चन म्हणजे ह्या लाईनला रीड केल्यावर आपल्याला असं दिसते की अंडर युअर केअर म्हणजे तुमच्या देखरेखीत. मी असं मला म्हणजे मी बघितलं आहे की तो जो मुलगा आहे तो एकदम टिमिड म्हणजे घाबरट मुलगा आहे आणि तो नेहमी डाऊट असायचा त्या मुलाला. तो एकदम चेंज झाला आहे, ट्रान्सफॉर्म झाला आहे त्याचा. कशामध्ये? स्ट्रॉंग हॅपी प्लेयर विलिंग टू गिव्ह ऑल फॉर द टीम. म्हणजे एक असा स्ट्रॉंग आणि हॅपी प्लेयर झाला आहे तो की तो सगळं काही आपल्या टीमसाठी करायला तयार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, ठीक आहे ना. तर हा जो सेंटेन्स आहे हे डिपेंड आहे. हे पहिला क्लॉज जो आहे तो हा आहे अंडर युअर केअर, है ना. आणि त्याच्यानंतर दुसरं याच्यामुळे बाकीचं सगळं डिपेंडेंट आहे हे सगळं पुढचं, ठीक आहे ना. तर हा एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणून याला आपण कन्सिडर करू शकतो. हा कुठल्या टाईपचा आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर याला सिम्पल सेंटेन्स पण म्हणू शकतो एका प्रकारे, कारण याच्यामध्ये कुठलंही म्हणजे असं 2 क्लॉज नाही आहे, जुळलेले नाही आहे. म्हणजे 2 सेंटेन्स असे एकमेकांना कुठल्या प्रिपोजिशननी वगैरे असं केलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये ॲक्च्युली ॲन्सर शीटमध्ये 3ऱ्या नंबरचा पण ऑप्शन दिलेला आहे सिम्पल सेंटेन्स म्हणून, पण तो तेवढा स्ट्रॉंग नाही वाटत आहे मला. आणि इथे काही असं लिहिलेलं पण नाही की 2 ऑप्शन चूज करायचे आहे. तर आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्सच त्याचा ऑप्शन बरोबर असायला पाहिजे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा. चूज द करेक्ट ऑप्शन. मंदार इज लिनिंग ब्लँक अ वॉल. आता हे 4पैकी एक कुठलं तरी त्याच्यातलं आपल्याला ऑप्शन ठेवायचं आहे. ऑन म्हणू शकतो, ठीक आहे, बरोबर आहे तसं ऑन. पण ते ॲक्च्युली ऑन म्हणजे कसं असते च्या वरती. ॲक्च्युली लिनिंग म्हणजे काय, असं आपण कसं टेका घेऊन असं उभारतो ना कधी कधी, है ना, भिंतीला टेका. तर अगेन्स्ट याच्यातलं परफेक्ट ॲन्सर जो आहे तो अगेन्स्ट आहे, ठीक आहे. अगेन्स्ट अ वॉल. मंदार इज लिनिंग अगेन्स्ट अ वॉल. ॲक्च्युली ऑन पण बरोबर आहे, पण ते तेवढं ग्रामेटिकली बरोबर आहे, पण ते तेवढं परफेक्ट नाही आहे. पण याचे 2 आन्सर आहे, फर्स्ट आणि फोर्थ, ठीक आहे. पण ॲक्च्युली तुम्ही फोर्थच करायला पाहिजे. अगेन्स्ट अ वॉल इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा. द फाइंड द करेक्ट WH क्वेश्चन फॉर द अंडरलाइंड वर्ड. इथं द सेटिंग सन कलर्स द एंटायर अर्थ. तर हे जे खाली जे अंडरलाईन केलेलं आहे ना, द एंटायर अर्थ, तर याच्यासाठी आपल्याला WH क्वेश्चन लावायचा आहे. तर याच्यामधलं काय येईल? हाऊ डज तर येणार नाही आहे, व्हेअर पण नाही येणार आहे, व्हेन पण नाही येणार आहे. व्हॉट डज द सेटिंग सन कलर. जो सेटिंग सन आहे तो कशाला कलर देऊन टाकतो? पूर्ण अर्थला, है ना. जेव्हा सूर्यास्त होत असतो तर एकदम असा लालसा प्रकाश असतो सूर्याचा, है ना, आणि त्याच्यामुळे पूर्ण पृथ्वी अशी लालसर होते, ठीक आहे ना. तर त्याचा करेक्ट जो WH क्वेश्चन आहे तो सेकंड आहे. व्हॉट डज द सेटिंग सन कलर, है ना. WH व्हॉट डज येणार याच्यामधला, ठीक आहे. कशाला तो कलर करतो? तर पूर्ण पृथ्वीला कलर करतो. चला क्वेश्चन नंबर 6 बघा आता. चूज द करेक्ट ऑप्शन. दिस इज द फायनल एक्झामिनेशन फॉर यू. यू कॅन डॅश अपियर इट डॅश लिव्ह इट. तर इथं काय होणार? इथं बघा बोथ ऑर तर येणार नाही आहे, निदर नॉर पण येणार नाही आहे, नॉट ऑनली बट ऑल्सो पण येणार नाही. याच्यामध्ये इदर ऑर आहे की नाही. तुम्ही ही जी आहे तुझ्यासाठी फायनल एक्झामिनेशन आहे. एक तर तू याच्यामध्ये अपियर करू शकतो, नाही तर तू याला सोडू शकतो. तर हे सेकंड नंबरचं ऑप्शन याच्यातला बरोबर वाटतं याच्यातलं, ठीक आहे. चला नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 7 आणि 8साठी इन्स्ट्रक्शन दिले बघूया आता आपण. क्वेश्चन नंबर 7 आणि 8साठी इन्स्ट्रक्शन दिले आहे. रीड द फॉलोइंग, राईट अप अँड चूज द करेक्ट ऑप्शन. हे पटपट तुम्ही रीड करून घ्या. मी हे रीड केलेलं आहे, ठीक आहे. हे रीड केल्यावर आपल्याला याच्या क्वेश्चन नंबर 7मध्ये काय म्हटलं आहे बघा. द अबोव राईट अप फोकसेस ऑन. तर हे बघा याच्यावर कशावर फोकस करतो हा जो लिहिलेला आहे जो पॅराग्राफ, हा रिस्पेक्ट द फूड, है ना. तर
वी शुड रिस्पेक्ट द फूड, सेकंड नंबरचा याचा ऑप्शन येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा, विच एलिमेंट्स इज द नेचर गिव्स अस बाउंटी ऑफ क्रॉप. तर इथे बघा इथे लिहिलेलं आहे एन्शियंट सिव्हिलायझेशन्स वर्शिप द रेन, द सन अँड द मदर अर्थ. तर इथे जो आहे 4th नंबरचा ऑप्शन, द रेन, द सन, द मदर अर्थ है ना, गेव दॅम बाउंटी ऑफ क्रॉप. तर याचा ऑप्शन येतो आहे ऑप्शन नंबर 4 8चा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा, विच फिगर ऑफ स्पीच इज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. एकच तर सेंटेन्स दिला आहे, सेंटेन्सेस लिहिले आहे. टू एर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिवाइन. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये काय दिलेले 2 पार्ट आहेत या सेंटेन्सचे. ठीक आहे. एक आहे टू एर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिवाइन. म्हणजे हे चूक करणे हे मानवी आहे आणि क्षमा करणे हे दैवी आहे. ठीक आहे ना. म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी अशा विरुद्ध दिलेल्या आहे आणि अपोजिट दिलेले आहे. तर जेव्हाही एखादं सेंटेन्स असं असेल ज्याच्यामध्ये 2 अपोजिट गोष्टी दिल्या असेल तर तशा टाईपचा जो सेंटेन्स असतो तो अँटीथेसिस असतो. ठीक आहे ना. तर अँटीथेसिस जो हे आहे फिगर ऑफ स्पीच त्याच्यामध्ये काय असते, 2 अपोजिट वर्ड्स यूज इन 1 सेंटेन्स है ना. इथं 2 अपोजिट, एक क्षमा आहे आणि एक फॉरगिव्ह आहे, हे 2 अपोजिट वर्ड आहे म्हणून हा अँटीथेसिस आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला आता तुम्ही बाकी जे ग्रामरचे तुम्ही बुकमधून याचे भरपूर प्रकार असतात फिगर ऑफ स्पीचचे. त्याच्यापैकी हे बघा इथे थोडंसं चुकीचं लिहिलं असं वाटते मला, सिमिली असायला पाहिजे. ठीक आहे ना. हे मेटाफोर, PHOR हा ना, मेटाफोर. त्याच्यानंतर पर्सनिफिकेशन, ॲपॉस्ट्रॉफी, हायपरबोल, त्याच्यानंतर टॉटॉलॉजी, रिपिटिशन, इन्व्हर्शन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच असतात. ते सगळं तुम्ही ग्रामरच्या बुकमधून एकदा रीड करून घ्या. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 10 बघा, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. इट वॉज हॉलिडे यस्टरडे, वी ऑल गॅदर टुगेदर आफ्टर अ लॉंग ब्रेक, निशा सेड लेट्स गो फॉर ट्रेकिंग, डॅश वी ऑल रिप्लाइड यस वाय नॉट. तर इथे आपल्याला ह्या जे ब्लँक दिलेलं आहे ना याच्यामध्ये आपल्याला काय यायला पाहिजे, शॅल वी. म्हणजे ते काय खूप सारे मित्र जे आहे एकत्रित झाले खूप दिवसानंतर. मग निशानी म्हटलं की चला आपण ट्रेकिंगला जायला पाहिजे की नाही. तर सगळ्यांनी म्हटलं नक्कीच जाऊया, का नाही जाऊ है ना, यस वाय नॉट है ना. तर शॅल वी येणार याच्यातलं करेक्ट ऑप्शन. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 शॅल वी. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 बघा, कंप्लीट द वर्ड रजिस्टर बाय चूजिंग 2 करेक्ट ऑप्शन्स. तर इथे बघा इथे जे क्वेश्चन मार्क आहे तिथे कुठलं ह्या 4पैकी कुठले ऑप्शन येणार हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथे आणि आपल्याला म्हटलं 2 करेक्ट ऑप्शन्स बघायचे आहे. तर हे बघा, हे प्लॅनेट्स, मिल्की वे, सॅटेलाईट, कमेट हे कुठे असतात, हे सगळे गॅलेक्सीमध्ये असतात. ठीक आहे ना. किंवा स्पेस आपण म्हणू शकतो, हे दोन्ही पण आहे. ठीक आहे. तर याचा फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही पण याचे ॲन्सर आहेत. ऑप्शन नंबर 1 आणि 2 हे दोन्ही करेक्ट ऑप्शन्स आहे याचे ॲन्सर. ठीक आहे. क्लायमेट आणि क्लाउड्स नसणारच आहे. ठीक आहे ना, कारण हे मिल्की वे आणि हे तर प्लॅनेट्स लिहिलेलं आहे, ॲक्च्युली प्लॅनेट्स असायला पाहिजे. ते प्लॅनेट्स, कमेट, सॅटेलाईट हे सगळे कुठे असतात, गॅलेक्सी किंवा स्पेसमध्ये असतात. ठीक आहे. तर 1 आणि 2 याचा करेक्ट ॲन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. निशा डज नॉट वॉन्ट टू पार्टिसिपेट इन रनिंग रेस, सो शी वॉक्स डॅश शी इज लॅम. तर निशाला जे आहे म्हणजे रनिंग रेसमध्ये तिला भागच घ्यायचा नव्हता, म्हणून ती कशी चालत होती, जसं की ती म्हणजे लंगडत चालत होती. तिला कारण भाग घ्यायचा नव्हता. तर ॲज इफ है ना, जसं की ती लंगडी झाली आहे अशा टाईपचं ती चालत होती. तर याचा ऑप्शन कुठला येतो, सेकंड, ॲज इफ है ना, जसं की ती लंगडी आहे. लॅम म्हणजे
लुळी पांगळी असतात ना, लुळं पांगळा त्याला म्हणतात लॅम्प, तर ते असं शो करत होती. ॲक्च्युली ती नव्हती, तिला ॲक्च्युली रनिंगमध्ये त्याला पार्टिसिपेट करायचंच नव्हतं रेसमध्ये, ठीक आहे ना. तर याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 2. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13मध्ये बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब्स द अंडरलाईन वर्ड. आता इथे एक सेंटेन्स दिला आहे पण इथं कुठेच अंडरलाईन दिलेलीच नाही आहे. सेव्हरल डिओटीज वेंट टू पिलिग्रिमेज ऑन द ओकेजन ऑफ आषाढी एकादशी. तर इथे जे आहे ना, म्हणजे ॲक्च्युली याचा ॲन्सर दिलेला नाही आहे, पण आता आपल्याला माहिती आहे आषाढी एकादशीला पंढरपूरला सगळे जातात. डिओटीज, मला वाटतं इथं ना डिओटी जे आहे याला अंडरलाईन असायला पाहिजे होतं आणि याचा जो ॲन्सर आहे तो सेकंड असायला पाहिजे होता, भक्त. है ना, सगळे भक्त लोक जातात ना पंढरपूरला, है ना, आषाढी एकादशीला. तर याचा ॲन्सर ॲक्च्युली सेकंड असायला पाहिजे, पण ॲन्सर शीटमध्ये काही दिलेलं नाही, कारण याला अंडरलाईनच केलेलं नाही आहे कुठल्याच. इथं लिहिलं ना अंडरलाईन वर्ड, तर इथं अंडरलाईन नाहीच आहे, पण असं वाटतं की याला डिओटीजला अंडरलाईन करायला पाहिजे आणि त्याचा ॲन्सर सेकंड यायला पाहिजे. ॲन्सर शीटमध्ये याचा ॲन्सर दिलेला नाही आहे, ठीक आहे. जस्ट मी मला असं वाटलं की हे असं असायला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो आहे. ओके, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 14 आणि 15साठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते बघूया. क्वेश्चन नंबर 14 आणि 15 जे आहे, इथे एक ॲड दिलेली आहे. या ॲडमधून आपल्याला हे ॲड व्यवस्थित रीड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचे ॲन्सर द्यायचे आहे. तर इथं बघा, इथं ॲडमध्ये काय म्हटलं आहे, जॉईन अस फॉर सेल्फ अवेकनिंग, है ना. युअर एज, युअर जेंडर, युअर फिटनेस लेवल डज नॉट मॅटर. तुम्ही कुठल्याही वयाचे असू द्या, कुठल्याही जेंडरचे असू द्या, काही हे नाही आहे. योगा इज फॉर एव्हरीवन, इथं लिहिलं आहे बघा, योगा इज फॉर एव्हरीवन, हे सगळ्यांसाठी आहे योगा. स्पेशल फीचर काय आहे, डे टाईम अँड इव्हिनिंग बॅचेस, 1-to-1 सेशन्स, कस्टमाइज ग्रुप क्लासेस, है ना, वर्कशॉप अँड इव्हेंट्स, हे सगळं आहे. त्याच्यानंतर खाली काय, वेलकम टू द योगा क्लासेस, हे त्याचा ॲड्रेस दिलेला आहे. आणि हे 3 दिवस मंडे, वेनसडे, फ्रायडेला सकाळी 7:15 ते 8:15 आणि संध्याकाळी 6:15 ते 7:15 हे यांचे टायमिंग्स आहेत, ठीक आहे. तर याच्या बेसिसवर 14 आणि 15 जे क्वेश्चन आहे नंबर, त्याचा आपल्याला ॲन्सर द्यायचा आहे. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 14 आणि 15. क्वेश्चन नंबर 14मध्ये बघा, फाइंड द 2 करेक्ट ऑप्शन. 2 ऑप्शन आपल्याला फाइंड करायचे आहे. व्हॉट इज द टॅगलाईन ऑफ अभोव लीफलेट. आणि लीफलेट म्हणजे ते पॉम्पलेट असतात ना, तशा टाईपचं. तर याच्यामध्ये पहिला बघा, डज नॉट मॅटर, 1-to-1 सेशन्स, योगा इज फॉर एव्हरीवन, जॉईन अस फॉर सेल्फ अवेकनिंग. त्याच्यामधला जो तिसरा आणि चौथा है ना, तिसरा आणि चौथा इथे आपल्याला ॲडमध्ये दिसतो आहे. योगा इज फॉर एव्हरीवन, जॉईन अस फॉर सेल्फ अवेकनिंग, हे 2 टॅग लाईन आपल्याला तिथं दिसतात, है ना. म्हणजे तिसरा कुठे आहे बघा, याला इथे पण ते तसंच आहे. तिसऱ्याला म्हणजे तिसरा जो सर्कल आहे त्याला डार्क करू नका. तिसरा म्हणजे पहिला ॲन्सर आहे तो त्याचा, ठीक आहे. आणि चौथा म्हणजे हे चौथाच आहे, ठीक आहे. तर याचं जे 2 ऑप्शन आहे, 2 करेक्ट ऑप्शन कोणते कोणते आहे, फर्स्ट आणि फोर्थ, ठीक आहे. कारण इथं टॅगलाईनमध्ये इथं लिहिलेलं आहे. आपण ॲडमध्ये बघा, इथं योगा इज फॉर एव्हरीवन हे लिहिलेलं आहे, योगा इज फॉर एव्हरीवन, ठीक आहे. आणि दुसरं अजून काय लिहिलेलं आहे, जस्ट जॉईन अस फॉर सेल्फ अवेकनिंग, है ना, ठीक आहे. हे असं 2 इथं दिलेले आहेत. तर याचा ॲन्सर जो आहे तो थर्ड आणि फोर्थ असा नाही करायचा आहे, फर्स्ट आणि फोर्थ करायचा आहे. फर्स्टमध्ये कारण तिसरा ऑप्शन दिलेला आहे. इथं बघा, इथं नाहीतर थर्ड आणि फोर्थ केलं तर ते रॉंग होऊन जाईल ऑप्शन आपला, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 15मध्ये काय दिलं आहे बघा, विच 3 आस्पेक्ट्स डज नॉट मॅटर फॉर योगा. योगासाठी काय काय 3 गोष्टी गरजेच्या नाही आहे. तर इथं लिहिलेलं आहे बघा, एज, जेंडर, फिटनेस लेवल, है ना. हे बघा इथं एज, जेंडर, फिटनेस लेवल डज नॉट मॅटर आहे की नाही, याची काही गरज नाही आहे. तर कुठले डज नॉट मॅटर आहे, एज, जेंडर, फिटनेस लेवल, है ना. हे फिटनेस लेवल एकच आहे, कॉमा नाही आहे मध्ये, तर थर्डवाला ऑप्शन आहे. तर याचं ॲन्सर कुठलं येते बघा, थर्ड म्हणजे पहिलावाला ॲन्सर येतो, फर्स्ट. थर्ड सर्कलला तुम्ही डार्क करू नका, फर्स्टला डार्क करावं लागेल तुम्हाला, कारण फर्स्टमध्ये 3 नंबर दिलेला आहे ना, 3 नंबरचं जे ऑप्शन आहे तो दिलेला आहे. तर याचा ॲन्सर येतो आहे फर्स्ट ऑप्शन, ओके. तर हे एक थोडी काळजी घ्या याच्यामध्ये.
चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 बघा, फाइंड द 2 करेक्ट ऑप्शन विच मीन्स द सेम फॉर द अंडरलाइन वर्ड. ठीक आहे. साक्षी रोड पोएटिक ऑड्स. शी सेन्स्ड दॅट द लोकेशियस movement of her pen was akin to ripple on the surface of water. तर हे जे सेंटेन्स लिहिले आहे ना, तर एक साक्षी जी आहे ती काहीतरी असं कविता लिहित होती. तर कविता लिहिताना तिला असं जाणवलं की तिचा जो पेन आहे तो एकदम असा लॉकिशियस मूवमेंट करत होता, जसं की पाण्याच्या तरंगावर तो उड्या मारत मारत चालत होता. ठीक आहे ना. तर लॉकेशियस म्हणजे काय होते, लॉकेशियसचा अर्थ असते बोलका, खूप बडबड करणारा. तो व्हेरी टॉकेटिव्ह. हां, पहिला ऑप्शन येतो याचा व्हेरी टॉकेटिव्ह. किंवा दुसरा अजून एक ऑप्शन याच्यामध्ये आहे फॉन्ड ऑफ टॉकिंग, ज्याला बोलायची खूप आवड असेल है ना, म्हणजे तोच बडबड्या आहे की नाही. व्हेरी टॉकेटिव्ह किंवा फॉन्ड ऑफ टॉकिंग, दोन्ही याचे करेक्ट आन्सर आहे, कारण आपल्याला 2 ऑप्शन चूज करायचे, 2 करेक्ट ऑप्शन्स. ठीक आहे. तर 2 ऑप्शन कोणते कोणते येतील, फर्स्ट आणि फोर्थ. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 17. 17मध्ये बघा काय आहे, चूज द करेक्ट ऑप्शन विच हॅज करेक्ट मीनिंग फॉर द मॉडल ऑक्सिलरी वर्ब. ऑल बर्थ्स अँड डेथ्स मस्ट बी रजिस्टर्ड इन द स्पेसिफाईड लोकल बॉडी ऑफिस. इथे बघा एक वर्ड आला आहे मस्ट, म्हणजे कंपल्शन आहे. तर याचा ऑप्शन काय येतो आहे, 4th नंबर. कंपल्सरी तुम्हाला लोकल बॉडीमध्ये आपलं जन्म मृत्यूचा दाखला करायलाच पाहिजे, तिथं रजिस्ट्रेशन करायलाच पाहिजे जन्म आणि मृत्यूचा. तर एक 4th नंबरचा तर आहेच आहे. याच्यामध्ये आपल्याला एकच ऑप्शन फाइंड करायचं आहे, पण याच्यात दुसरं एक ऑप्शन ऑब्लिगेशन पण असू शकतो. ठीक आहे. ते एक दुसरं पण ऑप्शन आहे याचा ॲन्सर. तर 17चे असे 2 आन्सर दिलेले आहेत, 2nd आणि 4th. पण जर तुम्ही फक्त 4 लावलं तरी तुमचा ॲन्सर बरोबर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18, 19 आणि 20 साठी एक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. रीड द टूर इटिनरी फॉर गोवा टूर फॉर 3 nights 4 days. तर इथं एक टूरचं प्लॅनिंग दिलेलं आहे. हे जे वर्ड इथं यूज झालेलं आहे इटिनरी, याचा अर्थ असतो प्लॅनिंग है ना, कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग करणे म्हणजे इटिनरी. तर इथे आपल्याला बघा दिलेलं आहे पहिल्या दिवशी काय होणार, गोव्याला जाणार वगैरे वगैरे. इथं सगळं हे वाचून घ्या व्यवस्थित. डे 2ला बीचेसवर फिरायला जाणार साऊथ गोव्याला. ठीक आहे ना. डे 3ला साईट सीइंग नॉर्थ गोव्याची आणि एन्जॉय शॉपिंग वगैरे करणार तिथं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर डे 4ला डिपार्चर टू होम टाऊन. ठीक आहे. अशा प्रकारचे तर आपल्याला याच्यावर बेस्ड 18, 19 आणि 20 नंबरचे क्वेश्चन दिलेले आहे. तर क्वेश्चन नंबर 18 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 18मध्ये बघा, वेन कॅन वी एन्जॉय अवर शॉपिंग ड्युरिंग द टूर. शॉपिंग कधी एन्जॉय करू शकतो आपण, तर इथं बघा इथं लिहिलेलं आहे एन्जॉय शॉपिंग कधी आहे, डे 3, 3ऱ्या दिवशी. तर इथं डे 3 म्हणजे पहिला ऑप्शन येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 19 बघा, व्हॉट वुड बी ऑफ ॲडिशनल कॉस्ट ॲट गोवा टूर. कशाचं ॲडिशनल कॉस्ट लागणार आहे, तर इथं लिहिलेलं आहे बघा क्रिसमस गाला डिनर ॲट ॲडिशनल कॉस्ट. तर इथं येणार आपलं ऑप्शन क्रिसमस गाला डिनर, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू. इथं दिसत नाही आहे, याला थोडं वरती घ्यावं लागेल आपल्याला. क्वेश्चन नंबर 20 बघा, वी कॅन एन्जॉय बीचेस ॲट. कुठे आपण एन्जॉय करू शकतो, इथे लिहिलेलं आहे बघा एन्जॉय द बीचेस है ना. ते लिहिलेलं आहे एन्जॉय द बीचेस अँड फूड देअर. कुठे, साऊथ गोव्याला. तर इथे आपल्याला कुठं येणार आन्सर येणार आपला ऑप्शन नंबर 2, साऊथ गोवा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21मध्ये बघा काय, पिक द ऑड मॅन आउट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. तर इथे आपल्याला 4 सेंटेन्स दिलेले आहे. ठीक आहे. पहिलं सेंटेन्स आहे ईस्ट अँड वेस्ट क्लीनलीनेस इज द बेस्ट, इरेज ई वेस्ट. त्याच्यानंतर हॅव फेथ इन अलमायटी आणि जॉईन द टू कीप क्लीन पुट द रबिश इन टू द बिन. तर हे जे
4 जे सेंटेन्सेस दिले आहे किंवा फ्रेज म्हणा किंवा आयडम्स जे आहे हे तिन्ही बघा तुम्ही क्लीनलीनेसशी रिलेटेड आहे. हे पण क्लीनलीनेसशी आहे, हे पण क्लीनलीनेसशी आहे आणि हे पण क्लीनलीनेसशी रिलेटेड आहे. फक्त हा एक 3rd नंबरचा जो आहे हॅव फेथ इन अल्मायटी म्हणजे फेथ म्हणजे देवावर विश्वास ठेवा असं म्हणायचं. हॅव फेथ इन अल्मायटी आहे ना, म्हणजे दैवी शक्तीवर विश्वास ठेवा असं याचं म्हणणं आहे. ठीक आहे ना. तर हे बाकी 3 सेंटेन्स जे आहे ते क्लीनलीनेसशी रिलेटेड आहे. तर ऑड मॅन कुठला आहे? 3rd वाला. तर 3rd म्हणजे 3rdमध्येच येतो याचा ॲन्सर. ऑप्शन नंबर 3 आहे याचा करेक्ट ॲन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 22 आणि 23साठी परत इन्स्ट्रक्शन आहे, बघूया. क्वेश्चन नंबर 23 आणि 22 आणि 23साठी एक रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द क्वेश्चन्स. तर इथे एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, डोंट लुक फॉर अस एनी मोर ॲट, एक ॲड्रेस दिलेला आहे. त्याच्यानंतर यू विल फाइंड अस ॲट, परत एक ॲड्रेस दिलेला आहे. तर याचा अर्थ काय आहे की एक शॉप आहे, कुठला हे कल्पक हँडीक्राफ्ट्स. कल्पक हँडीक्राफ्ट्स म्हणून जो शॉप आहे तो पहिले ह्या ॲड्रेसवर होता, आता तो त्यांचा ॲड्रेस चेंज झाला आणि तो आता ह्या नवीन ॲड्रेसवर गेलेला आहे. आणि हा जो शॉप आहे तो कशाचा आहे? द बेस्ट शॉप फॉर वुडन अँड ब्रॉन्झ आर्टिकल्स, ज्वेलरी, हँड प्रिंटेड फॅब्रिक्स, बॅग्स, ड्रेसेस ॲटसेट्रा. तर ह्या ॲडला बघून आपल्याला क्वेश्चन नंबर 22 आणि 23चा ॲन्सर द्यायचा आहे. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 बघा. कल्पक हँडीक्राफ्ट्स इज नाव शिफ्टेड ॲट, कुठे शिफ्ट झाला आहे तो? इथे बघा, शिफ्टेड ॲट कुठे है ना, 810 सनशाईन टॉवर्स, नेचर पार्क रोड, मोरगाव. ठीक आहे ना. तर इथे आपल्याला ऑप्शन कुठे दिसते बघा, 4th नंबरचा ऑप्शन आहे हां ना, नेचर पार्क रोड, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 23 बघा. कल्पक हँडीक्राफ्ट्स इज द बेस्ट शॉप फॉर, कशासाठी शॉप बेस्ट आहे ते इथं लिहिलेलं आहे बघा. वुडन अँड ब्रॉन्झ आर्टिकल्स. हां, वुडन आर्टिकल्स आहे, हां फर्निचर नाही आहे, इथं लक्षात ठेवा. इथं वुडन फर्निचर ऑप्शन दिलेलं आहे, फर्निचरसाठी बेस्ट शॉप नाही आहे, आर्टिकल्ससाठी आहे ते है ना. वुडन आर्टिकल्स लिहिलं असतं तर मग ते बरोबर झालं असतं, पण इथे दिलेलं आहे वुडन फर्निचर, मग वुडन फर्निचर नाही आहे, ब्रॉन्झ आर्टिकल्स आहे ना, इथं लिहिलं आहे बघा ब्रॉन्झ आर्टिकल्स. हे बघा ब्रॉन्झ आर्टिकल्स, मग याचा ऑप्शन जो आहे तो 3rd नंबरचा ऑप्शन येणार इथं. ठीक आहे. तर थोडंसं केअरफुली, हां वुडन फर्निचर नाही आहे याचा आन्सर. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 24 आणि 25. क्वेश्चन नंबर 24-25साठी परत एक नोटीस दिलेली आहे इथं. हे नोटीस तुम्ही रीड करा. नोटीसमध्ये एक मीटिंग आहे, ठीक आहे, जनरल मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये हे सगळे टॉपिक्स डिस्कस होणार आहे, 4 टॉपिक्स. ठीक आहे. आणि त्या 4ही टॉपिकमध्ये वेगवेगळं लिहिलेलं आहे, जसं प्रिव्हियस इयर्स परफॉर्मन्सेस, रीडिंग ऑफ ॲन्युअल रिपोर्ट, बॅलन्स शीट बाय ट्रेझरर, इंट्रोडक्शन ऑफ न्यू सेफ्टी मेजर्स, त्याच्यानंतर स्लाईड शो ऑन वर्मिकल्चर्स. तर याच्या जे नोटीस आहे याच्यावर बेसिस आपले 24 आणि 25 नंबरचा क्वेश्चन आहे. तर बघूया आपण 24 आणि 25. क्वेश्चन नंबर 24 बघा. चूज द करेक्ट ऑप्शन. हाऊ मेनी टॉपिक्स विल बी डिस्कस्ड इन मीटिंग. किती टॉपिक डिस्कस्ड होणार आहे? इथे बघा 4 टॉपिक आहे. तर याचा आन्सर कुठला येतो आहे? हे 4th नंबरचा ऑप्शन येतो याचा. 4 टॉपिक डिस्कस होणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 25 बघा. द बॅलन्स शीट अँड ॲन्युअल रिपोर्ट विल बी रीड बाय, कोण रीड करणार आहे? तर ट्रेझरर. इथं लिहिलेलं आहे ना, ॲन्युअल रिपोर्ट अँड बॅलन्स शीट रीड बाय, है ना, रीडिंग बाय कोण? ट्रेझरर. तर याच्यात आन्सर कुठला येणार आहे? ट्रेझरर म्हणजे 2nd नंबरचा ऑप्शन येणार आहे. याचा ऑप्शन आहे 25चा 2nd. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले पेपर 1 मधला जो एक पार्ट आहे लँग्वेजचा 25 क्वेश्चन त्याच्यातले कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 26 टू है ना, किती आपण 15 क्वेश्चन करतो, 26 टू 40 क्वेश्चन पहिले बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना. तर असं 15 आणि 20 क्वेश्चनचा आपण 3 व्हिडिओ तयार करू मॅथमॅटिक्सचे. ठीक आहे. तर आपण भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.